पान ते फेरीचा हा दुसरा आठवडा. 4 मुलींची गाणी झालेली आहेत. आता मुलं आपल्या समोर येणार आहेत. टाळ्यांनी स्वागत करूया द लिटल सायंटिस्ट मिहीर खरे. मिहीर, सेमीफायनल्स. आपण आता कितव्यांदा भेटतोय रे या स्टेजवर? तिसऱ्यांदा. मग आता आपल्याला एकदम सवय झाली एकमेकांना बघायची, हो की नाही? आता आपण फायनल्स मध्ये पण असंच भेटणार की नाही? हो. प्रॉमिस की नाही? हो, नक्की. व्हेरी गुड. मग तसाच परफॉर्मन्स झाला पाहिजे. नाचत नाचत गावे, नाचत नाचत गावे, ब्रह्मानंदी तल्लीन भावे, ब्रह्मानंदी तल्लीन भावे, नाचत नाचत गावे, नाचत नाचत गावे. आयुष्याला उधळीत जावे केवळ दुसऱ्या पायी, आयुष्याला उधळीत जावे केवळ दुसऱ्या पायी, या त्यागाच्या संतोषाला जगिया उपमा नाही. जन्म असावा देण्यासाठी, जन्म असावा देण्यासाठी, एक मनाला ठावे, ब्रह्मानंदी तल्लीन भावे, नाचत नाचत गावे, नाचत नाचत गावे, नाचत नाचत गावे. चांगला गायलास, हो की नाही? हा, बघूया तू चांगला गायलास का वाईट गायलास सांग. चांगलं आहे ना. सांग मग आता विचारूया ना त्यांना. चल, कोणापासून सुरुवात करूया? कोणी? कोणी? हो. नाचता नाचता गावे गाताना तू नाचून गा अशी माझी अपेक्षा नाहीये, पण सुरात गा ना. आणि जरा नाही झालं यार सुरामध्ये गाणं. थोडंसं सुराला जेवढं चिकटून तुम्ही असता, कारण काय हरकती चुकल्या एखाद वेळेला कारण लहान आहात तुम्ही, तुमचा श्वास पूर्ण पडला नाही, मध्येच घाबरून तुमच्या घशाला कोरड पडली वगैरे, ह्या गोष्टी वी कॅन अंडरस्टँड. बट तुमचा जो सूर आहे हा एवढा पक्का आहे तुझा. मी मागच्या सगळे परफॉर्मन्सेस आपल्याला आठवतात ना मित्रा. मग संजीवजींसारखे माणूस इथे आलेले असताना हे आपल्याला शोभतं का? तुझं गाणं ऐकून मला एक गोष्ट तुझ्या वयाच्या सगळ्या मुलांसाठी इथे बोलावीशी वाटली, की जी अत्यंत महत्त्वाची आहे. मी त्या फेजमधनं गेलेलो आहे. आता आपला आवाज बदलतो, ती तुझी फेज जवळ आली असं वाटतं. त्यामुळे काय होतं की आवाजावरचा कंट्रोल जातो. आपण प्रयत्न करतो तिथे सूर लागायचा, पण तो लागतच नाही. थोडासा इकडे जातो, थोडा तिकडे जातो. पण मला असं वाटतं की सगळ्याच मुलांनी आणि सगळी बॉईज जे आहेत आणि त्यांच्या आई वडिलांनी प्लीज लक्षात ठेवा, ही या वयातली मुलं एवढी छान गात असं मला याचा निरागस चेहरा बघून इतकं आतनं वाईट वाटलं की आता ह्याची पुढची 7-8 वर्ष आवाज त्याला दगा देणार आहे. म्हणजे काय, खराब नाही होत रे, पण तो राहतच नाही एका जागी, मजाच येत नाही. म्हणजे आपण म्हणतो ना की अर्धवट मिशी आलेलं कसं दिसतात की नाही, नाहीधड मुलगा आणि नाहीधड मोठ पुरुष, तसं ते काहीतरी विचित्र असतं. आणि तेव्हा आई वडिलांनी खूप संयम, अरे तू एवढा छान गायचा रियाज कर, जास्तीचं गा, तुझ्या त्यानेच होत नाही, असं खूप वेळा केलं जातं. आणि मुलं मग एकतर सोडून देतात किंवा मग जोरजोरात चुकीचा रियाज करतात. आवाजाला जोर येत कसा नाही बघतोच, माझा वरचा पंचम लागत कसा नाही, आणि हे अत्यंत घातक असतं. तर हे तुला आत्ता खूप जास्ती उपयोगाचं आहे. सगळ्या मुलांनी लक्षात ठेवा आणि बॉईजच्या पेरेंट्स लक्षात ठेवा. आता 14-15 वर्ष झाल्यावरती पुढची 7-8 वर्ष त्यांची परफॉर्म करायची नाही आहेत, शिक्षण घ्यायची आहेत, आवाज तयार करायचे आहेत. तर संयम ठेवा, नाहीतर नुकसान होतं खूप. गाण्याबद्दल जे काही सांगायचं होतं हे दोघांनी खूप छान तुला एक्सप्लेन करून सांगितलंय, त्यामुळे मी ते परत सांगत नाही. हां, तर ती काळजी घे बाबा, तू खूप छान गातोस. तर खरंच आज संजीवजी इथे आलेले आहेत. आता तू इथून चालत आलास तेव्हा अवधूत मलाही खात्री आहे तुला असंच वाटलं असेल की चला हा काहीतरी आता छान खाऊ देणार आहे आम्हाला. हां, पण आता थोडंसं गडबड झाली. आम्ही संजूजींकडे असं बघत असतो, म्हणजे हां, आता कसं वाटतंय? कसे 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 आता बघा,
तुम्ही तिकडनं चालत येता त्यावेळेला आम्ही सांगतो आता हा तर तुम्ही हिच्या आतपेक्षा हा आता बघा आता तर तुम्ही असं सगळं आमचं चाललेलं असतं इथे घुसपूस आणि तसं सांगितल्यानंतर तुम्ही येऊन पहिला समजून ना असं काय झालं ना की तुमच्या पायापेक्षा आमच्या पायाखालची जमीन हलायला लागते. तर असं करू नका प्लीज. एक पॉझिटिव्ह बघ या दोघांचं किती तुझ्याकडनं अपेक्षा आहे दोघांच्या. हा 2 मग आता विसरायचं आणि आता नीवर कॉन्सन्ट्रेट करायचं. ऑल द बेस्ट. बरं मला सांग, तुझी पहिली होती अस्ताव्यस्त थिअरी, हा दुसरी होती दे सुट्टी थिअरी. आज कोणती नवीन थिअरी आहे? अर्ली लेट थिअरी. अर्ली लेट थिअरी ही काय आता थिअरी आहे सांग. म्हणजे ही थिअरी मी वापरलेली हा. नाहीये, पण वेळ आल्यास ती मी जरूर वापरेन. अच्छा. म्हणजे शाळेत जी मुलं असतात उशिरा येणारी, ती अशी हात पुढे घेऊन, आता आपल्याला पट्ट्या बसणार हातावर म्हणून हात पुढे घेऊन उभी असतात, पण त्यांच्यातही जो पहिला असतो, म्हणजे जो त्यांच्यात सगळ्यात लवकर आलेला असतो, तो सगळ्यात सुखी असतो. म्हणजे त्याने तो जे कारण सांगतो की मला बरं नव्हतं, ताप आलेला वगैरे, तर हे कारण युनिक असतं. हे जर परत कोणी सांगितलं तर त्या मुलाला मात्र पट्टी बसते. पण तो जेव्हा सांगतो तेव्हा हां अच्छा असं झालं का म्हणून बाई जाऊन देतात त्याला. हे करेक्ट आहे रे. ह्याचं नाव काय? अर्ली लेट थिअरी. अर्ली लेट थिअरी. म्हणजे नाही, ह्याचं नाव लेट अर्ली थिअरी असायला पाहिजे. म्हणजे उशीर झाला तरी चालेल, पण उशीर होणाऱ्यांमध्ये लवकर या असं. यानंतर ह्या फेरीचा शेवटचा लिटल चॅम्प, टाळ्यांनी स्वागत करूया प्रथमेश लघाटे. प्रथमेश, आज तुझं एकदम म्हणजे फ्लॅशी वॉर्डरोब असा आहे ना एकदम. हो, तर तशा पद्धतीची गाणी आहेत तुझी आज. बघूया आता पुढे. ह्याला हा म्हणजे सांगत नाही काही हा कधी, नेहमी सरप्राईज द्यायचं असतं याला. चलो, मस्त तुझं सरप्राईज नेहमीच असतं, त्यामुळे वी डोंट माइंड. ऑल द बेस्ट. परी म्हणू की सुंदरा, तिची तऱ्हा असे जरा निराळी, तिची अदा करी फिदा. ही मेनका, ही मेनका, ही मेनका, कुणी जणू निघाली. परी म्हणू की सुंदरा, तिची तऱ्हा असे जरा निराळी, तिची अदा करी फिदा. ही मेनका, ही मेनका, ही मेनका, कुणी जणू निघाली. तिचे वळून पाहणे, मधाळ गोड बोलणे, कधी खट्याळ हसूनी, हळूच जीभ चावणे. हो, तिचे वळून पाहणे, मधाळ गोड बोलणे, कधी खट्याळ हसूनी, हळूच जीभ चावणे. मोकळा करून मीच हे कधीच दिल तिच्या हवाली. हिची अदा करी फिदा. ही मेनका, ही मेनका, ही मेनका, कोणी चढून निघाली. क्या बात आहे प्रथमेश. थँक्यू. पण मी तुला सांगू, हे गाणं मला तुझ्याकडनं 10 वर्षानंतर ऐकायला नक्की आवडेल. हो, ऐकवीन हा ऐकवीन नक्की. आता, कारण आता मी तुला समजलं ना तुला. आता ते जे आहे ना ते आता आपण ऐकूया. चालेल, हा? नक्की नक्की. प्लीज अवधूत गुप्ते, प्लीज प्लीज. प्लीज. की सुंदरा, तिची तरह असे जरा निराळी, तिची अदा करी फिदा. ही मेनका, ही मेनका, ही मेनका, कुणी सणून निघाली. परी म्हणू की सुंदरा, तिची तरह असे जरा निराळी, तिची अदा करी फिदा.
ही मेनका ही मेनका ही मेनका कुणी जणू निघाली. तुझं गाणं खूप छान झालं, पण हे गाणं सादर करण्याकरता ह्या विषयावरची PhD लागते बाबा. हो नक्की नक्की. म्हणून अवधूत दादाला हे जमतं गाणं. एकदा जोरदार टाळ्या अवधूत दादासाठी. हा ॲटिट्यूड तुझ्यासाठी खूप नवीन आहे हे दिसतंय की तू असं फारसं असलं काहीतरी फारसं गायलेलं नाहीस ना कधी. नाही हो ना. पहिल्यांदाच. हा पण असलं काहीतरी करायला पण लागतं, कंपोज आणि गायला पण लागतं. ते काय करेन, हो की नाही. तर थोडी आपण वेगवेगळ्या प्रकारची गाणी, व्हरायटी गाणी करायला पाहिजेत. पण तरी देखील त्या मानाने तुझा जो ॲटिट्यूड होता ना, हा एकदम फंडू होता. म्हणजे इस्पेशली सगळ्यात शेवटी तू जे डिस्टॉर्ट केलास ना व्हॉइस, कसं केलास तू. ही मेनका ही मेनका ही मेनका कोणी जणून निघाली. Shabash, man! I like it! You rock, man! You rock! वा, अवधूत दादा कसा त्या मूड मध्ये शिरला होता एकदम. आणि मला खात्री आहे की त्याला तुझं गाणं खूप आवडतं. तुला हळूहळू मोल्ड करत नेणार तो. तुला PhD नाही तरी तो पोस्ट ग्रॅज्युएट करणार. पण तुझा अप्रोच म्हणजे तुझी जी इच्छा आहे ती खूप चांगली त्याच्यातनं प्रतीत होत होती. कारण ओव्हरऑल मी तुझं गाणं पूर्वीच्या एपिसोड्समध्ये ऐकलंय की तू थोडा हार्डकोर गातोस, जे तुझा पिंड आहे. आणि त्यातून तू हा अटेम्प्ट केलास, पण अगदी कॉन्शियस न होता छान केलास. तुझ्या परीने तू पूर्ण अवधूत दादा खुश झाला पाहिजे ह्यानीच गायलास. आणि तोच तुला पुढे नेईल. छान. प्रथमेश, तुझ्या डेअरिंगचं मला खूप कौतुक वाटतंय. थँक्यू. ही रिस्क घेतलीस आत्ता तर तू खरं तर त्याचं मला आधी तुझं कौतुक करावं असं वाटतं. आणि तुझ्या एफर्ट्सचं तुला मनपूर्वक अभिनंदन की इथून अजून डेव्हलप व्हायला पाहिजे गाणं. प्रोफेसर अवधूत गुप्ते यांचे क्लासेस डॉक्टर अवधूत गुप्ते, डॉक्टर अवधूत PhD आहे. गुप्ते यांचे क्लासेस लवकरच सुरू होतील, तेव्हा त्याचा आपण लाभ घ्यावा. हो नक्की. हा. एकदा मेनका म्हणलं की यांना दिसते. तुला ती दिसायला 10 वेळा म्हणायला लागते. ती संख्या हळूहळू कमी होईल ना. वैशालीताईंनी प दिलाय, अवधूत दादांनी ध दिलाय. हा, ऑल द बेस्ट. थँक्यू. ए अवधूत दादा, हा. अरे मी इतका फंडू गायलोय. माझ्या गाण्याला काय तू म देणार आहेस? अरे नी दे. हाय, चल नी दे. शाबास.